श्री क्षेत्र जगन्नाथपुरी धामामध्ये आपण बलभद्र सुभद्रा आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरित्र श्रवणाकरता चिंतनाकरता सेवेकरता एकत्रित आलेलो आहोत. भगवंताचं चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. हे चरित्र श्रवण करताना चरित्र म्हणजे काय आहे, चरित्र शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला काय करता येईल. चरित्र शब्दातला धातू, चरित्र शब्दामध्ये चर हा धातू आहे आणि या धातूचे जे अर्थ केले जातात त्याच्यातल्या अर्थांचा थोडासा विचार आपण करून आलो. साधारणपणाने चरित्र हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो त्या भिन्न भिन्न अर्थाचा वाचक चरित्र हा शब्द संत वाङ्मयामध्ये कसा कसा येतो याचा थोडासा विचार आपण करून आलो. चरित्र शब्दाचा एक अर्थ आहे आचरण, वर्तन, कर्म, क्रिया, कृत्य. चरित्र शब्दाचा दुसरा अर्थ आहे अवस्था. चरित्र शब्दाचा तिसरा जो अर्थ आपण बघितला तो इतिहास. चरित्र शब्दाचा एक अर्थ आपण बघितला प्रकार. चरित्र शब्दाचा आणखीन एक अर्थ आपल्याला सांगितला जातो, पाचवा अर्थ, ते म्हणजे एखाद्या अधिकार संपन्न गुणसंपन्न अशा व्यक्तीच्या जीवनाचा विशिष्ट क्रम, त्याला हे चरित्र असं म्हटलं जातं. कारण कोणत्याही चरित्राचं चिंतन सांगत असताना ते एका विशिष्ट क्रमानं सांगितलं जातं. त्याच्या मागे एक क्रम असतो. पहिल्यांदा त्यांचा जन्म सांगितला जातो, मग त्यांचं बालपण सांगितलं जातं, मग त्यांचं तारुण्य सांगितलं जातं, मग त्यांचं कर्तृत्व सांगितलं जातं, विवाह सांगितला जातो, विवाहोत्तर त्यांचं गृहस्थाश्रमातलं जीवन सांगितलं जातं, किंवा जी काही अवस्था असेल, जो काही आश्रम असेल त्यानुसार सांगितलं जातं. असं करत अंततोगत्वा शेवटी मृत्यूपर्यंत ते नेलं जातं. असा एक विशिष्ट क्रम जिथे सांगितला जातो त्यालाही चरित्र असं म्हटलं जातं. अशा विशिष्ट अशा चरित्रांचा एक अर्थ बघून आपण चरित्राचे दोन प्रकार पाहिले होते. त्याच्यामध्ये एक चरित्राचा प्रकार आहे तो अनुभव चरित्र आणि चरित्राचा दुसरा प्रकार आहे तो लीला चरित्र. अनुभवश्च लीला चेत उच्यते चरितम द्विधा, अशा दोन प्रकारच्या चरित्रांचा विचार भक्तिशास्त्राने केला, जो भगवंताचा आणि संतांच्या चरित्राच्या बाबतीत विशेषत्वाने लागू पडतो. याचा विचार आपण करून आलो. ज्या चरित्राच्या श्रवणाने आपल्याला आनंद मिळतो त्याला लीला चरित्र असं म्हणा, आणि ज्या चरित्राच्या आचरणाने आपल्याला आनंद मिळतो त्याला अनुभव चरित्र असं म्हणा. या दोन्ही चरित्राची गरज माणसाला आहे का, तर आहे. नुसत्या लीला चरित्राच्या श्रवणाने भागणार नाही का, भागणार नाही. का असं होईल त्याचा विचार आपण असा केला होता की लीला चरित्राच्या श्रवणानं, लीला चरित्रानं भाववृद्धी होते आणि अनुभव चरित्रानं आचरण शुद्धी होते, आचार शुद्धी होते. आणि मानवी जीवनाचा विचार केला तर या दोन्ही गोष्टींची आवश्यकता माणसाच्या जीवनामध्ये आहे. त्याला भावही लागतो, त्याला ज्ञानही लागतं आणि त्याला आचरणही लागतं. आचरणरहित असं ज्ञान उपयोगाला येत नाही आणि ज्ञानरहित असं आचरण तेही निरुपयोगी ठरत असतं. या दोन्ही करता म्हणून या दोन्ही चरित्रांची आवश्यकता आहे असा विचार आपण बोलून आलो. या दोन्ही चरित्रांमधली समीकरणं थोडीशी बदलून आपल्याला लीला चरित्रातला अनुभव काही आहे का आणि अनुभव चरित्रातली लीला काही सांगता येते का याचंही थोडंसं चिंतन आपण करून आलो. या चरित्राचा विचार करत असताना माणसाचं चरित्र सांगण्याजोगं आहे, मनुष्य चारित्र्य संपन्न आहे, या संबंधात जो विचार सांगितला जातो किंवा एखाद्या व्यक्तीचं चरित्र आपण सांगतो, कशा करता हे चरित्र सांगायचं. तुमच्या माझ्या चरित्रावर काही प्रवचनं होणार नाहीत, आपल्या चरित्रावर काही मोठी कीर्तनं होणार नाहीत.
आपलं चरित्र सामान्य चरित्र आहे, जन्माला आला, जगला, गेला, संपलं. पण ज्ञानेश्वर महाराज आदी संतांचं चरित्र, रामकृष्णादी परमात्म्यांचं चरित्र हे मात्र सांगण्यासारखं असतं. हे चरित्र काय आहे, कसं आहे, याचा थोडासा विचार आपला चालू आहे. ज्या उज्ज्वल नीलमणी ग्रंथामध्ये चरित्राचे असे 2 प्रकार सांगितले गेले, त्या उज्ज्वल नीलमणीने एक विचार सांगताना आपल्याला असं सांगितलं आहे की माणसाच्या अंतःकरणातला जो भाव आहे, तो भाव ओळखण्याची ज्या काही पद्धती आहेत, त्या पद्धतीवरून माणसाचा अनुमान आपल्याला करता येतं, माणसाचा परिचय आपल्याला होऊन जातो. कशावरून हे होतं? एक 4-5 गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. 6 गोष्टींचा विचार उज्ज्वल नीलमणीने केला. उज्ज्वल नीलमणी असं म्हणतं की समोरच्या व्यक्तीला ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. काय काय गोष्टी लागतात? वचनेषुच बुद्धौच स्वभावेच चरित्रतः. 4 आचारेच व्यवहारेच ज्ञायते हृदयम नृणाम. माणसाचं मन, माणसाचं हृदय बघायचं असेल तर या 6 गोष्टी पहा. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं ना की माणसाच्या बोलण्यावरून माणसाचं अंतर्मन आपल्याला जाणता येतं. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. हे ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. फुलावरून झाडाची जाती आपल्याला जाती ओळखता येते. भोगावरून माणसाच्या कर्माचं अनुमान आपल्याला करता येतं की ज्या अर्थी एवढं दुःख सोचतोय त्या अर्थी पूर्वजन्मात काहीतरी पाप घडलेलं असलं पाहिजे. ज्या अर्थी या जन्मात इतकं सुख भोगतोय त्या अर्थी पूर्वजन्मात काही पुण्य संपादन केलेलं असलं पाहिजे. तसा 3रा एक विचार ज्ञानोबारांनी बोलून दाखवला. मानस जाणीजे बोले. माणसाच्या बोलण्यावरून माणसाचं मानस ओळखता येतं. हा जसा एक अर्थ आहे तसं बोलण्यावरून माणूस जाणीजे असंही बोलता येतं. मानस, माणूस अशा दोन्ही अर्थाने आपल्याला विचार करता येतो. बोलण्यावरून माणूस कळतो, बोलण्यावरून माणसाचं अंतरंग कळतं. माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावनांची अभिव्यक्ती फक्त 2 आणि 2च माध्यमातून होते. एक शब्द आणि दुसरी कृती. भावनांच्या अभिव्यक्तीला 3रं माध्यम जगताच्या पाठीवर नाही. माझ्या मनात जो काही विचार येईल, जी काही भावना निर्माण होईल, त्या भावनेला व्यक्त करण्याकरता माझ्याकडे 2च माध्यम आहेत. एकतर माझ्या क्रियेतून माझी भावना मी व्यक्त करू शकतो, नाहीतर माझ्या शब्दातून माझी भावना व्यक्त होते. 3रा मार्ग नाही. एखादा मनुष्य रागावला तर त्याचा राग व्यक्त कसा होईल? तो शांत बसून राहील असं तर होणार नाही. मग काय होईल? 2च गोष्टी असतील. एकतर तो कुणाला तरी रागावून मारेल, ही कृती तरी करेल, नाहीतर तो रागावून शिव्या देईल, या शब्दाच्या माध्यमातून तरी तो व्यक्त होईल. माणसाच्या भावनांची अभिव्यक्ती माणूस व्यक्त होतो तो 2च भूमिकांमधून. 3री भूमिका नाहीये माणसाच्या अभिव्यक्तीला, भावनांच्या अभिव्यक्तीला. तो शांत बसणं ही अभिव्यक्ती नाहीये. मी अभिव्यक्तीचा विचार बोलतोय आपल्याला. शांत बसून राहायला ही अभिव्यक्ती नाही आहे. रागावलेला मनुष्य एकतर कुणाला तरी मारेल, तरी कुणाला तरी शिव्या तरी देईल. द्वेष करणारा मनुष्य काहीतरी कृती तरी करेल, नाहीतर काहीतरी शब्द तरी वापरेल. आनंद व्यक्त करायचा असेल, एकतर तो बोलत तरी राहील, नाहीतर नाचेल तरी. पण कृती आणि शब्द हे 2 माध्यमं सोडली तर माणसाला व्यक्त होण्याकरता 3रं माध्यम नाही, हे लक्षात ठेवा. एक असू शकतं. एक विचार पुढचा आपण असा बोलू शकतो की व्यक्त झालेली कृती अथवा व्यक्त झालेला शब्द त्याच्या अंतःकरणातल्या भावनांना यथायोग्य रीतीनं व्यक्त करतीलच, याची शाश्वती प्रत्येक वेळेला देता येणार नाही. कदाचित त्याच्यामध्ये वैपरीत्य असू शकतं, विपरीत भाव असू शकतो.
अंतःकरणामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेला क्रोध कदाचित त्याच व्यक्तीवर निघेल असं नाही, विपरीत असू शकतं त्याच्यामध्ये. कदाचित शब्दयोजना व्यवस्थित होणार नाही, विपरीत असू शकतं, पण माध्यम बदलू शकत नाही असं मला म्हणायचं आहे. माध्यम बदलू शकत नाही, वेगळं असू शकतं. अगदी साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर एखादा मनुष्य सकाळी ऑफिसला जाताना बायकोवर रागावतो. असंच नाही तसंच नाही, डबाच असा दिला नाही, हेच नाही झालं, कपड्यांना इस्त्रीच नाही केली, हेच नाही, माझं घड्याळच जागेवर नाही, अमुकच नाही तमुकच नाही, कपडेच नाहीत, रागावू शकतो. नाही नाही ते बोलतो, अदवा तदवा बोलतो. तिने केलेला स्वयंपाक न जेवता तसाच निघून जातो, डबा न घेता रागारागाने निघून जातो. तिलाही वाईट वाटतं. सकाळी पहाटेपासून 4 वाजल्यापासून उठली आहे, मरमर 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 नवऱ्याकरता मुलांकरता माझे चालू आहे, एवढी मरमर करूनही शिव्या खाव्या लागतात. वाईट वाटतं, तिलाही राग येतो, चीड येते. आता नवरा बोलतोय, शिव्या देतोय. नवरा बोलत असल्यामुळे, शिव्या देत असल्यामुळे नवऱ्यासमोर तिला काही बोलता येत नाही. म्हणजे जुन्या काळातलं सांगतो, नवऱ्यासमोर एकदम तिला असं काही बोलता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच काम करता का, मी काय अशी नुसतीच बसू, असं ती बोलत नाही समोर. म्हणून म्हणलं मी जुनं सांगतो आपल्याला, नवीन नाही. नवरा कामावर निघून गेला की मग तिचा राग व्यक्त होतो. मग ते काही कारण नसताना पोराला पुढे घेऊन त्याच्या पाठीचं धिरडं करते. राग कुणाचा आहे, नवऱ्याचा आहे. मारलं कुणाला, मुलाला. हे विपरीत होऊ शकतं. कुणाचा राग कुणावर निघेल विपरीत होऊ शकतं, पण राग निघताना दोनच माध्यमातून निघतो एवढंच मला म्हणायचं आहे. एकतर तो शब्दातून तरी व्यक्त होतो, नाहीतर कृतीतून तरी व्यक्त होतो. तिसरं माध्यम नाही, एवढंच सांगायचं. माणसाचं अंतरंग जाणण्याकरता ज्ञानोबराय बोलतात तसं मानस जाणीजे बोले. माणूस बोलण्यावरून ओळखला जातो. माणसाच्या अंतरंगात काय चाललेलं आहे हे बोलण्यावरून कळतं. तसं उज्ज्वल नीलमणीने आपल्याला सांगितलं, माणसाचं अंतरंग जर जाणायचं असेल, न्यायते हृदयम नृणाम, माणसांचं हृदय जर जाणायचं असेल तर ते 6 माध्यमातून जाणता येऊ शकतं. 6 भाव त्या दृष्टीनं परिलक्षित केले जातात, विचारात घेतले जातात. काय काय भाव लागतात त्याला, काय काय बघावं लागतं म्हणजे माणसाचं हृदय कळतं. वचने शुच, पहिला विचार आला. माणसाच्या वचनावरून त्याच्या हृदयातला भाव कळतो, त्याचं हृदय जाणता येतं. हळूवार बोलणारा मनुष्य, एकदम उंच स्वरात बोलणारा मनुष्य, गडबडीनं बोलणारा मनुष्य, शांत स्थिर बोलणारा मनुष्य, शब्दाची योग्य योजना करून बोलणारा मनुष्य, योग्य शब्दातून बोलणारा मनुष्य, शब्दाची वाक्याची गती, वाक्याचं संतुलन, वाक्य रचना, वाक्यामध्ये वापरले गेलेले शब्द, या सगळ्या गोष्टीचा, वाक्याची गती, या सगळ्याचा विचार करून आपल्याला गडबडीनं बोलणारा माणूस काय गडबड्या मनुष्य हो. बोलताना धड बोलत नाही, गडबडीनं बोलत राहतो, कळत पण नाही त्याचं बोललेलं. म्हणतो ना आपण, याच्यावरून आपण त्या माणसाचं हृदय त्याचा अनुमान करतो की गडबड्या माणूस आहे. कारण का, त्याच्या वचनात गडबड आहे. अतिशय वेगाने त्याचं वचन आहे. खूप वेगाने मनुष्य बोलायला लागला, शब्दांची गडबड व्हायला लागली, आपण अरे अस्थिर माणूस आहे, मन अस्थिर आहे त्याचं, अरे गडबडीनं बोलतो, एका ठिकाणी असं शांत बसत नाही, म्हणतो ना आपण. तसं वचनावरून माणसाचं हृदय आपल्याला परिलक्षित करता येतं. दुसरं सांगितलं बुद्धी. वचनेषुच बुद्धौच, बुद्धीनं माणसाची बुद्धी काय याच्यावरून त्याचं हृदय कळतं. सगळं सांगत नाही. तिसरं सांगितलं स्वभाव. स्वस्य भावहा, स्वभाव हा त्याचा स्वभाव काय आहे. कधी येतो, कधी जातो, काही बोलतो, कुणाशी बोलतो, 2 माणसं बोलत असताना मध्येच बोलतो. माणूस आपण म्हणतो काय वेडा माणूस आहे, कळतं की नाही याला. आपण त्याचा स्वभाव ओळखतो. अशा स्वभावाची माणसं अशी असतात असं विधान आपण सरधोपटपणाने करून जातो. हृदय ओळखता येतं. आणि जे मला सांगायचं आहे तो 4था विचार आहे,
उज्ज्वल नीलमणीनं सांगितलं चरित्रतः जायते हृदयम नृणाम. चरित्र, माणसाचं चरित्र माणसाचं हृदय व्यक्त करतं. त्याच्यावरून कळतं माणूस कसा आहे. म्हणून मी म्हटलं ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकल्यानंतर ज्ञानोबारायांचे दोष आहेत असं म्हणणारा अजून जन्माला आला नाही. संतांची चरित्र पाहिल्यानंतर, भगवंताच्या चरित्राचं व्यवस्थित चिंतन केल्यानंतर, परिशीलन केल्यानंतर, भगवंताच्या चरित्राचं पूर्ण अवगाहन केल्यानंतर भगवंताने रासक्रीडा केली याच्यातले दोष दाखवले जाऊ शकत नाहीत जर चरित्र पूर्ण व्यवस्थितपणाने पाहिलं असेल तर. रामचंद्र प्रभूंचं चरित्र रामायण पूर्ण जर ऐकलं असेल, पूर्ण जर पाहिलं असेल, मुळातलं वाल्मिकी रामायण काय आहे, वेगवेगळी रामायणं कशी प्रकट झाली संतांच्या मुखातून, गोविंदराजासारखी एखादी टीका रामायणावरती जर आपण बघितली असेल तर रामचंद्र प्रभूंनी सीता मातोश्रीचा विनाकारणच त्याग केला असा आरोप रामचंद्र प्रभूंवर कोणी करणार नाही. आम्ही पाहिलेलं नाही आहे, आम्ही रामायण नीट बघितलंच नाही आहे, त्यामुळे काय रामचंद्र प्रभूने विनाकारणच बायकोचा त्याग केला हे ह्याला कळलंय पण रामाला कळलं नाही अजून. केवढी गंमत आहे. ज्या रामचंद्र प्रभूंच्या हातून आतापर्यंत एकही असं विनाकारण असं काही कर्म घडलेलं नाही, ज्या रामचंद्र प्रभूंचं चरित्र इतकं विशुद्ध राहिलेलं आहे, एक वचनी, एक बाणी, एक पत्नीव्रत धारण केलेलं आहे, ज्यांच्या मुखातून असत्य कधी बाहेर पडलं नाही, रामोद्वीर नाभिभाषते असं रामचंद्र प्रभूंनी स्वजीवनाच्या संबंधात स्वतःने म्हणावं असं चरित्र ज्या रामचंद्र प्रभूंचं आहे, ते रामचंद्र प्रभू एक पत्नीव्रत धारण करणारे विनाकारण आपल्या पत्नीला सोडून येतील काय? आम्ही त्याचा अनुमान करत नाही, आम्ही त्याचा विचार करत नाही, कारण आम्ही रामचंद्र प्रभूंचं चरित्रच नीट ऐकत नाही. भागवतातली रासपंचाध्यायी आणि रासक्रीडा बघून अनेकांनी भगवान श्रीकृष्णावर कामी हा आरोप केलाय. ज्यांना भगवान श्रीकृष्णांचं चरित्र माहिती आहे, त्या चरित्रांमधल्या लीलेमागचा अनुभव ज्यांना कळतो आहे, त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या अंतःकरणामध्ये काम आहे असं म्हणण्याचं धाडस होणार नाही, होणार नाही. पण चरित्र जर आपण नीट बघितलं तरच व्यक्तीचं हृदय कळतं. त्याच्याकरता चरित्र नीट बघितली पाहिजेत. वरवर चरित्र बघून चालत नाही. आपल्या जीवनामध्ये जे अनुकूल घडलं तेवढ्या अनुकूलतेचीच मांडणी करत राहणं हे चरित्र नसतं. आपले फक्त गुणच व्यक्त करत राहणं हे चरित्र नसतं. चरित्राने व्यक्तीचा परिचय होतो, चरित्राने व्यक्तीचं हृदय कळतं, आचारानं कळतं, व्यवहारानं कळतं. वचनेषु च बुद्धौ च स्वभावे च चरित्रतः आचारे व्यवहारे च ज्ञायते हृदयम नृणाम. उज्ज्वल नीलमणीने आपल्याला जे चिंतन सांगितलं ते या 6 भाव परिलक्षित करता येतात. 6 भावांचा विचार आपल्याला करता येतो. आणि याच्यातलं मुख्य जे मला सांगायचं आहे ते चरित्र आहे, की ज्या चरित्रावरून व्यक्तीचा परिचय आपल्याला होतो. ते चरित्र आपण ऐकलं पाहिजे. कशा करता ऐकायचंय याचाही थोडासा विचार अगदी धावता मगाशी बोलून आलो, दृष्टी प्राप्त होण्याकरता. पण तो प्राथमिक विचार होता. मोठ्यांची चरित्र ऐका बाबा. कशा करता ऐका? जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या 2ऱ्या अध्यायात जो मोठा उपोद्घात 11व्या श्लोकाच्या आधी केलेला आपल्याला दिसतो. आचार्यांनी मोठं अगदी पहिल्या अध्यायावर आचार्यांनी तशा अर्थाने काही भाष्यच केलं नाही. आचार्यांच्या भाष्याला तशा अर्थाने प्रारंभ होतो तो भगवान वाचपासून 2ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून. आणि तिथून जे भगवान शंकराचार्य बोलत राहिले त्या बोलण्यामध्ये त्या 2ऱ्या अध्यायाचा किंवा एकूणच गीतेचा उपोद्घात करताना, त्याचा उपक्रम करताना किंवा त्याची प्रस्तावना करताना आचार्यांनी एक वाक्य तिथं असं जोडलंय
की जे आपल्याला आत्ता उपयुक्त आहे ते वाक्य वेगळं आहे, व्यवहारामध्ये वेगळ्या अर्थाने सांगितलं जातं, मूळ त्याचं वेगळं आहे, पण असं सांगितलं जातं की सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति असं. पण आचार्यांच्या भाष्यामध्ये हे वाक्य नाही आहे. आचार्य बोलताना असं म्हणतात, यानी साधकस्य ज्ञान साधनानि तानि एव स्वाभाविकानि सिद्धस्य लक्षणानि, असं आचार्यांचं मूळ वाक्य आहे. असं असतं. आता सिद्धस्य लक्षणानि साधकस्य साधनानि भवन्ति वगैरे वगैरे भाव तोच आहे, वाक्याचा भाव तोच आहे, परंतु आचार्य मुखातून व्यक्त झालेलं जे वाक्य ते हे आहे, त्याला महत्त्व जास्त आहे. आपण त्या वाक्याचा भाव वेगळ्या शब्दात मांडू पण ते वाक्य आपलं होईल, आचार्यांचं होणार नाही. आणि आपल्या वाक्याला तेवढं महत्त्व नाही जेवढं आचार्यांच्या अक्षराला आणि वाक्याला महत्त्व आहे. मोठ्यांची चरित्र एवढ्या करता ऐकायची असतात. तुकोबारायांचे चरित्र ऐका कशा करता, आपल्या जीवनामध्ये त्यांनी काय साधना केली हे आपल्याला कळू देत. तुकोबारायांचं जीवन 3 टप्प्यातून आपल्याला गाथ्यातून आपल्या समोर येतं. 3 भूमिका 3 अवस्था तुकोबारायांच्या आपल्याला त्या गाथ्यामधून त्यांच्या अभंगातून व्यक्त होताना दिसतात. सुरुवातीचे तुकोबाराय प्रापंचिक तुकोबाराय आपल्या डोळ्यासमोर येतात. नंतरचे तुकोबाराय हे साधक तुकोबाराय आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि शेवटी सिद्ध तुकोबाराय संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज हे संत म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतात. गाथ्यातल्या अभंगाचं वर्गीकरण चरित्रतः करायचं झालं तर या 3 टप्प्यात करता येतं. तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या असं करता येणार नाही, पण तुकोबारायांच्या करता येईल. एक प्रापंचिक तुकोबार आहेत, एक साधक तुकोबार आहेत आणि एक सिद्ध किंवा संत तुकोबार आहेत. याच्यातल्या प्रापंचिक तुकोबारायांचं चिंतन ऐकताना, त्यांचे ते अभंग वाचताना आपली त्यांची जवळीक साधली जाते. साधक तुकोबारा ऐकताना आपण परमार्थ प्रवृत्त का झालं पाहिजे याचा विचार आपल्याला करता येतो. आणि सिद्ध तुकोबारा हे वाचताना आपल्याला कुठपर्यंत पोचायचं आहे याची आपल्याला जाणीव होऊ शकते. हे एवढ्या करता आपल्याला सांगण्यात तात्पर्य हे याच्यामधलं की मोठ्या लोकांचं चरित्र एवढ्या करता ऐका की मोठ्या लोकांचा भूतकाळ हा आपल्यासारख्यांचा वर्तमान काळ असतो आणि मोठ्यांचं वर्तमान हे आपलं भविष्य असावं लागतं. एक विचार या संबंधामध्ये करा. संतांचा भूतकाल हे आपलं वर्तमान असलं पाहिजे आणि संतांचं वर्तमान हे आपलं भविष्य असलं पाहिजे. संतांनी पूर्वी काय केलेलं आहे, कशी साधना केलेली आहे, नामस्मरण कसं केलेलं आहे, भगवत प्राप्ती करता काय साधना केली, काय मिळवलं, काय टाकलं, काय भावभावनांशी ते जोडून राहिले, प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय करताना कोणत्या भूमिकेतून त्यांनी केला, दोन्ही त्यांच्या जीवनात दिसत असेल तर दोन्हीपैकी कशाला कोणत्या वेळेला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे, हे त्यांचं जीवनचरित्र, त्यांनी केलेली साधना, त्यांनी प्राप्त करून घेतलेला एकांत, त्या एकांतामध्ये त्यांनी केलेली अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाची एकाग्रता, त्या एकाग्रतेतून भगवंताच्या चरणाशी त्यांनी साधलेलं अनुसंधान, भगवत प्राप्ती करता त्यांनी केलेला त्याग, त्यांच्या ठिकाणचं वैराग्य, ते वैराग्य ज्या विवेकातून जन्माला आलं तो विवेक, त्यांची षटसंपत्ती, त्यांच्या ठिकाणी असणारी मुमुक्षुता, परमात्मा प्राप्तीची तीव्र मुमुक्षा, तीव्र इच्छा. मोक्ष म्हणजे काय, मोक्ष प्राप्ती करता काय करावं लागतं याचा त्यांनी केलेला विचार, डोळ्यासमोर साध्य ठेवल्यानंतर ठेवलेल्या साध्याचं नियत साधन शोधण्याकरता करावी लागणारी विचार प्रक्रिया, त्या साधन प्राप्तीतून साधनेची तन्मयता आणि साधनेचं सातत्य, हेच साधन आमच्या जीवनाला साध्यापर्यंत पोहोचवू शकेल असा साधनेवरचा विश्वास. साध्य प्राप्त झाल्यानंतरही जगताकडे बघण्याची त्यांची दृष्टी, आपल्याला प्राप्त झालेलं साध्य जगताला मिळावं याच्याकरता त्यांनी केलेली धडपड, आपलं साध्य लोकांना साध्य वाटावं याच्याकरता त्या साध्याचं त्यांच्या अभंगातून केलेलं वर्णन,
त्या वर्णनातून सामान्य जनांच्या अंतःकरणामध्ये साध्यप्राप्तीच्या प्रेरणा जाग्या करणं, त्या साध्यप्राप्तीचा निश्चय, हे जे सगळं संतांनी त्यांच्या पूर्व जीवनामध्ये केलेलं असतं, त्यांचा जो भूतकाल असतो ते आपलं वर्तमान असलं पाहिजे. साधकाचं ते वर्तमान आहे. यानी साधकस्य साधनानी तानी एव स्वाभाविकानी सिद्धस्य लक्षणानी. आचार्य म्हणतात सिद्धांची जी लक्षणं असतात ती लक्षणं साधकांची साधनं होत असतात. तिथपर्यंत त्यांना पोचायचंय, तिथपर्यंत त्यांना जायचंय. याच्याकरता संतांचा भूतकाल ऐका. तुकोबारायांनी सांगितलं, माझा परमार्थ अचानक कंबर बांधून फेटा बांधून कीर्तन करण्यात नाही सुरू झाला. परमार्थाचा प्रारंभ एकदम कीर्तनातून नाही सुरू होत. तुकोबाराय म्हणतात, मी एकदम उभा राहिलो आणि कीर्तन करायला लागलो, असं नाही झालं. तुकोबारायांच्या परमार्थाचा प्रारंभ झाला तो तुकोबारायांच्या पूर्वजांनी बांधलेलं पांडुरंगाचं मंदिर जे पडलेलं होतं त्या मंदिराच्या पुनर्बांधणीतून तुकोबारायांच्या परमार्थाचा प्रारंभ आहे. आमचा परमार्थ सुरू होतो तो एकदम रामकृष्ण हरियन कीर्तनानेच सुरू होतो. एकदम कीर्तन करणं हा परमार्थ नाही आहे. तुकोबारायांचा परमार्थ हा त्यांच्या घरच्या मंदिराच्या जीर्णोद्धारातून झाला प्रारंभ. मंदिराच्या भोवती खूप घाण झालेली होती. लोक आपला प्रादरविधी त्या मंदिराच्या परिसरात उरकायचे. मंदिर मोडकळीला आलेलं होतं. तुकोबारायांनी विचार केला, हे स्वच्छ केलं पाहिजे, मंदिर उभं राहिलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने मंदिराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ केला. मंदिराच्या उभारणीचे प्रयत्न सुरू झाले आणि मग गावातल्या लोकांनी तुकोबारायांना मदत केली. मदतीतून मग हळूहळू ते मंदिर उभं राहिलं. तुकोबारायांनी विचार केला, उभं राहिलेलं मंदिर झालं मान्य आहे, आपल्या पूर्वजांचंच आहे. आपल्या पूर्वजांवर पंढरीनाथांनी कृपा केली, स्वतः भगवान इथं आले, विश्वंभर बाबांकरता आले, मंदिर उभं राहिलं. पण मंदिर उभं करणं एवढंच काही साध्य नाही. ते मंदिर जिवंत राहिलं पाहिजे. त्या मंदिरामधल्या परमात्म्याच्या दर्शनाकरता भाविकांची रेलचेल झाली पाहिजे, तर ते मंदिर मंदिर होतं. मंदिर उभारणं याच्यासारखं सोपं दुसरं काम नाही. 4 पैसे गोळा करून मंदिर उभारणं सोपं आहे आणि मंदिराकरता पैसे गोळा करणं तर त्याही पेक्षा सोपं आहे, खूप सोपं. मंदिर 4 भिंती उभ्या करायच्या, मध्ये एका मूर्तीची स्थापना करायची, एखादा सभामंडप बांधायचा, याच्यासारखं सोपं काम नाही. पण बांधलेल्या मंदिराचं पावित्र्य टिकवून ठेवणं, बांधलेल्या मंदिरात नित्य भजन होणं, याच्यासारखं अवघड दुसरं काम नाही. पावित्र्य टिकवता आलं पाहिजे आणि मंदिराचं पावित्र्य हे मंदिरात घडणाऱ्या भजनाने टिकतं. मंदिरात घडणाऱ्या नामस्मरणाने मंदिराचं पावित्र्य टिकतं. मग तुकोबारायांनी विचार केला, इथं भजन झालं पाहिजे, इथं कीर्तन झालं पाहिजे. मग 15 दिवस भजन करायचं, एकादशीला कीर्तन करायचं. असं तुकोबारायांचं पारमार्थिक साधना कुठून सुरू झाली हे मी आपल्याला मुद्दाम सांगतोय. दर एकादशीला कीर्तन व्हायचं. जुन्या काळामध्ये कीर्तनकार कमीच. मी विनोदाने कधी कधी सांगतो की पूर्वीच्या काळी एखादा कीर्तनकार येऊ शकला नाही तर त्याच्या जागी कुणाला उभं करावं असा प्रश्न पडायचा गावात. आज परिस्थिती अशी आहे की एखादा कीर्तनकार येऊ शकला नाही तर त्याच्या जागी कुणाला उभं करायचं असा प्रश्न पडतो. इतके कीर्तनकार. तुकोबारायांच्या काळामध्ये पंचक्रोशीत एखादा कीर्तनकार असायचा. तो कीर्तनकार यायचा, कीर्तन करायचा, गावातली टाळकरी मंडळी टाळ घेऊन उभी राहायची. तुकोबारायांना असं वाटायला लागलं की आपण मंदिर बांधलं, कीर्तनकारांना आमंत्रण देतो, कीर्तनकार येतात, कीर्तन करतात, जेवण वगैरे काय फराळ वगैरे करतात, द्वादशी सोडतात, दुसऱ्या दिवशी निघून जातात, आणि आपण काय करतोय? आपण हे टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. तुकोबारायांनी टाळ हातात घेतला. टाळ वाजवता सुद्धा येत नव्हता. इतरांचं बघून 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 तुकोबाराय टाळ त्यांच्या चरित्रात आहे, त्यांनी सांगितलेलं आत्मचरित्र हे.
हळूहळू टाळ वाजवायला लागलो. पण टाळ वाजवताना ही जी मंडळी काही म्हणतात ते म्हणता येईना, त्या चाली म्हणता येईना, ते शब्द परिचयाचे नव्हते. मग तुकोबारांच्या लक्षात आलं की आपण असं करून चालणार नाही, आपल्याला हे वाङ्मय कळलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराजांनी वाङ्मय पाठ करायला सुरुवात केली. ज्ञानेश्वरीची पारायणं सुरू झाली, नाथ भागवताची पारायणं सुरू झाली. कारण तुकोबारांच्या काळामध्ये सांप्रदायिक म्हणून जे वाङ्मय होतं ते वाङ्मय एवढंच होतं. ज्ञानोबारांचे अभंग, ज्ञानोबारांचा हरिपाठ, ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, अनुभवामृत, चांगदेव पासष्टी, नाथ महाराजांचं भावार्थ रामायण, नाथ महाराजांचे एकाकार टीका म्हणजे नाथ भागवत, नाथ महाराजांची भारुड, नाथ महाराजांचे अभंग, नाथ महाराजांचे स्फुट, जे काही नाथ महाराजांनी निर्माण केलेलं वाङ्मय ते, नाथ महाराजांचा हरिपाठ, एवढंच वाङ्मय उपलब्ध. त्या वाङ्मयाचा अभ्यास तुकोबारांचा सुरू झाला. बाकीच्या काही पूर्वीच्या संतांचं वाङ्मय, गोरोबा काकांचे अभंग, निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग वगैरे वगैरे जे उपलब्ध संत साहित्य होतं त्याचा अभ्यास, त्याचं चिंतन तुकोबारांनी सुरू केलं. काही पाठ केली संतांची उत्तरे, काही संतांचं वाङ्मय पाठ केलं. मग तुकोबाराय म्हणतात की मग कीर्तनामध्ये उभं राहून मी कीर्तनकारांना प्रमाण द्यायला लागलो. मागे टाळ धरायचा, कीर्तनकारांना प्रमाण द्यायचं, कीर्तनकाराने दिलेलं प्रमाण उचलून धरायचं, कीर्तनकाराने दिलेल्या प्रमाणाचं ध्रुपद योग्य म्हणायचं. बऱ्याचदा ते कळतच नाही, जे प्रमाण दिलं जातं तेच चरण ध्रुपद म्हणून पुन्हा म्हटलं जातं. तुकोबाराय म्हणतात ते व्यवस्थित मी करायला लागलो. कीर्तनाची ही एकादशीची परंपरा सुरू झाली, पूर्वीची होतीच ती चालू राहिली. मग असं व्हायला लागलं अचानक की एखादा कीर्तनकार येतो म्हणायचा पण यायचाच नाही. जुनी पद्धत आहे, खूप जुनी, तुकोबारांच्या काळापासून आहे. एखादा कीर्तनकार तारीख घ्यायचा, यायचाच नाही. मग असंच झालं, तसंच झालं, मावशीच गेली, काकाच गेले, अमुकच झालं, तमुकच झालं, माझीच तब्येत बरी नाही, घरचं कुत्रच गेलं, पुष्कळ आहेत अडचणी. पुष्कळ. मग कीर्तनकार नाही, आता काय करायचं? कोणीतरी कीर्तनाला उभं राहिलं पाहिजे, परंपरा चालू राहिली पाहिजे. एकादशीचा दिवस आहे, कीर्तन नाही असं नाही. मग कोणी उभं राहायचं? मग गावातल्या लोकांनी हळूहळू तुकोबारायांनाच विनंती करायला सुरुवात केली, तुकोबा तुम्हीच उभे राहता. तुकोबाराय म्हणायचे, अहो मला कीर्तन करून माहित नाही, मला टाळ वाजवता येतो, काही प्रमाण पाठ आहेत, पण मला कीर्तन जमत नाही. मग लोक म्हणायचे, अहो तुम्ही कंबर बांधून उभं राहा, आम्ही आहोत ना तुमच्या मदतीला. काही नसतं कीर्तनामध्ये, आठवलं नाही की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, काय असतं त्याच्यामध्ये एवढं? आपल्याला आठवलं नाही, मध्ये मध्ये भजन घ्यायचं, आम्ही आहोत ना तुमच्या मदतीला, आम्ही तुम्हाला प्रमाण पुरवू, आम्ही तुम्हाला सांगत जाऊ, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही उभे राहा कीर्तनाला, फेटा बांधा, घ्या विणा. मग तुकोबाराय म्हणायला लागले की हळूहळू मग मी कीर्तन करायला लागलो. आणि कीर्तन करताना हे लक्षात आलं की आपल्याला जेवढं माहिती आहे ना, आपल्याला जेवढं पाठ आहे त्याच्यावर कीर्तन करता येत नाही. या कीर्तनाकरता अभ्यास करावा लागतो. मग तुकोबारायांनी सांगितलं, पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन. कीर्तन करायचं असेल तर ग्रंथ पाहावे लागतील, वेदांताच्या प्रक्रिया माहिती असाव्या लागतील, भक्तिशास्त्राची तत्व कळावी लागतील, कर्मशास्त्र काय आहे, भक्ती काय आहे, ज्ञान काय आहे, वैराग्य काय आहे, हे आपल्याला नुसतं पोपटपंची करून भागणार नाही. याच्याकरता वैराग्य अंगी बाणवावं लागेल, विवेक अंगी बाणवावा लागेल, आपला परमार्थ आपल्याला साधावा लागेल, नामस्मरणाची आपली साधना वाढवावी लागेल. आणि मग तुकोबारायांची जी साधना सुरू झाली, अशा साधक भूमिकेतून तुकाराम महाराज हळूहळू हळूहळू अशा सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले की तुकाराम महाराजांनी आपला आनंद जगाला सांगितला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. व्यापक ब्रह्मस्वरूपाचा अनुभव तुकोबारायांना यायला लागला. तुकोबाराय सांगायला लागले, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार.
तुकोबाराय बोलायला लागले. आनंदाची अनुभूती, आलेल्या अनुभवाचे वाचक शब्द तुकोबारायांची परवानगी न घेता तुकोबारायांच्या मुखातून व्यक्त व्हायला लागले. तुकोबारायांचं हे जीवनचरित्र, हे जे मी आत्ता सांगितलं, अगदी त्रोटक थोडंसं. या जीवनचरित्रात तुकोबारायांनी केलेली साधनाही मी आपल्याला सांगितली आणि तुकोबाराय ज्या आनंदाच्या भूमिकेवर आरूढ झाले, परमार्थाच्या परमोच्च शिखरावर आरूढ झाले, तीही भूमिका मी आपल्याला सांगितली. तुकोबारायांनी मंदिर बांधणीपासून कीर्तनाच्या अभ्यासापर्यंत तुकोबारायांनी जी साधना केली, ते साधक तुकोबाराय हे ऐकताना, त्या तुकोबारायांचं चरित्र ऐकताना, तुकोबारायांनी केलेली साधना हे तुकोबारायांचं पूर्व जीवन आहे, तुकोबारायांचा तो भूतकाल आहे. पण तुकोबारायांचा तो भूतकाल आपला वर्तमान काल झाला पाहिजे.